आणि प्रश्न कसा विचारला जातो गुड मॉर्निंग हे जर सगळ्यांना. तुम्ही जर काळजीपूर्वक जर आता अभ्यासलं जे तर व्हिडिओची तुम्ही क्वालिटी 100% वाढवली पहिलाच एखादा प्रश्न जे व्हिडिओ जर पहिल्याच तुम्हाला वेळा देत लक्षात आहे दिसत नसेल, ते पहिल्याच वेळा तर पास त्यासाठी होतात. काय पण करावं? सगळ्यात महत्वाचं काय आहे का समजलं प्रश्न निर्माण कुठून होते. येतात एखादा व्हिडिओ आणि त्यांना प्रश्न स्पष्ट कसे दिसत नाही, येतात. ते म्हणतात ते कारण समजत नाही. पीवायक्यू काय कशासाठी करायचं? अभ्यासायचे YouTubeला एक असतात सेटिंग असते तर बघा. आपल्याला ते इथे नेमके कुठून प्रश्न तुम्हाला येतात सेटिंग काय एक संदर्भ ऑप्शन आहे आहे. त्या प्रश्नांचा इथे हे क्लिक केल्यानंतर विचारायला तुम्हाला जातं. इथे बघा आता प्रत्येकाच्या आता मोबाईल मध्ये ऑटो हे आपण सिलेक्ट पहिले असतं. 15 बघा, प्रश्न बघितले जास्त होते. MB आता जाऊ नये म्हणून काय जे असतं, बाकीचे जनरल 15 सेटिंग प्रश्न असतं आहेत ते आपण बघणार आहोत आणि जेवढं काळजीपूर्वक तुम्ही बघणार तेवढाच तुम्हाला काय होईल फायदा होणार आहे. वर ऍडव्हान्स आणि हायर क्वालिटी पिक्चर म्हणजे काय तुम्हाला एकदम तो व्हिडिओ स्पष्ट दिसेल. आता आपलं ऑटोवर आहे तर आपण काय करू याच्यावर क्लिक करूया. आता कुठे क्लिक झालं आणि जर तुम्ही कुठलाही टॉपिक अभ्यासला नाही आणि सगळे काय तुम्हाला मी एक सांगतो का टॉपिक वरच सगळं तुम्हाला स्पष्ट दिसेल का बाबा हे अभ्यास तरच तू पास होशील तर होईल का तर अजिबात होणार नाही. म्हणजे कठीण संरचनाचा काय केला पाहिजे तुम्ही वापर टाळला पाहिजे. सोप्या संरचनाचा वापर करा म्हणजे विद्यार्थ्यांना ते लवकर काय होईल अवगत होईल. पण कठीण संरचनाचा जर तुम्ही वापर केला तर काय होईल त्यांच्या जीवनावर तो विपरीत परिणाम होईल म्हणजे तो टॉपिकच त्यांना समजणार नाही. मग आपल्याला काय विचारलं होतं निगेटिव्ह विचारलेलं होतं काय विचारलं होतं निगेटिव्ह नाहीये तर ऑप्शन 4 हे करायचं नाही कारण कठीण संरचनाचा जर तुम्ही वापर केला तर काय होईल ते विद्यार्थ्यांना ते समजणार फक्त नाही. तुम्ही व्हिडिओ साठी मर्यादित करता म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओला पण तुम्हाला सेटिंग परत चेंज करावं लागेल. त्यामुळे काय करावं ते लागतं समजणार नाही म्हणजे हे कळालं एकदम म्हणजे जेवढं स्पष्टीकरण तुम्ही बारीक बघितलं ना म्हणजे काय होतं हे प्रश्न त्याच्यातच उत्तर आहे काय उत्तर काय तुम्हाला पाठांतर करायचं नाही पण काय आहे ते बारीक काही जर तुम्ही समजून घेतलं